भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि इतर 2 अंतराळवीर 4 महिने अंतराळात राहिल्यानंतर आज पृथ्वीवर परत आलेत. पृथ्वीवर परतण्याआधी सुनीताने औपचारिकरित्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनची जबाबदारी नासा अंतराळवीर केविन फोर्डकडे सोपवली. आता अभियान 34 चा केविन फोर्ड हा कमांडर असेल. मालिनचेंको आणि होशिदे या 2 साथीदार अंतराळवीरांसह सुनीता अंतराळात जुलै महिन्यात गेली होती. आम्ही यानाला चांगल्या स्थितीत सोडलेलं असून आज त्याची जबाबदारी केविनच्या हाती देताना आपल्याला आनंद होत असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या. तसंच लवकरच आम्ही घरी पोहोचणार असल्याने खूप आनंद होतोय अशी प्रतिक्रिया सुनीताने दिली आहे. वळूया क्रीडा विश्वाकडे. पहिल्या कसोटी सामन्यात जल्लोषात विजय साकारण्याचं भारताचं स्वप्न 4थ्या दिवसाअखेर अपूर्ण राहिलं. इंग्लंडने डावाने पराभव टाळला आहे, परंतु आजच्या 5व्या आणि अखेरच्या दिवशी पराजय टाळण्यासाठी त्यांना शर्थीने प्रयत्न करावे लागतील. इंग्लिश संघनायक ऑलिस्टर कुक 168 धावांवर खेळतोय. हीच त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. कुक स्पर्शामुळे तगलेल्या इंग्लंडच्या आशा आकांक्षांचा डाव अखेरच्या 5 फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यामुळे आजचा दिवस हा रंगतदार ठरणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होणार आहे. आणि आता वळूया एंटरटेनमेंट जगताकडे. आमिर खान हा सीआयडी या मालिकेच्या 2 भागांमध्ये दिसणार आहे. आमिर खानचा तलाश हा सिनेमा 30 नोव्हेंबरला रिलीज होतोय. या सिनेमाचं प्रमोशन आमिर या मालिकेच्या माध्यमातून करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सोनी चॅनलच्या वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड स्नेहा रजनी यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यात आमिर सीआयडी दिसणार असल्याचं रजनी यांनी म्हटलंय. सीआयडी मालिका टेलिव्हिजनवर दीर्घकाळ चालणारी मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेत आमिर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे, कारण तलाशमध्येही आमिर पोलीस ऑफिसरच्याच भूमिकेत आहे. करीना कपूर आणि राणी मुखर्जी या सिनेमात पॅरलल लीड रोल प्ले करतात. मैं आपकी बहुत काम आ सकती हूँ. पिछले 3-4 साल से उसी रोड पे ऐसे कई एक्सीडेंट्स हुए हैं. सोनी टीव्हीवर चाललेली सीआयडी मालिका गेली 15हून जास्त वर्ष लोकांच्या लोकप्रियतेला आपण बघू शकतो की ती पसंतीस उतरलेली आहे. आणि तलाश हा सिनेमाही या सिनेमातही आमिर पोलीस ऑफिसरच्याच भूमिकेत दिसणार आहे आणि म्हणूनच कदाचित आमिरने या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सीआयडी या मालिकेची निवड करण्यात आली आहे असं समजतंय. पुन्हा एकदा बघूया हेडलाईन्सकडे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रविवारी अंत्यसंस्कार. ठाकरे कुटुंबीय अस्थिकलश घेण्यासाठी आज शिवतीर्थावर. शिवसेनेकडून आज कोणताही बंद नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी व्यापारी संघटनांचा आज बंद. शाळा कॉलेजेसही बंद राहणार. बाकीचे व्यवहार मात्र सुरळीत. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली. 4 महिन्यांनंतर घरी परतणार असल्याने सुनीता आनंदी. भारत इंग्लंडमधील टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत. इंग्लंडचा डावाने पराभव टळला. जिंकण्यासाठी भारताला 5 विकेट्सची गरज, पण कुकचा अडथळा. आमिर खान आता सीआयडी मध्ये तलाश सिनेमाचं करणार प्रमोशन. या घडामोडींचा आज इथेच थांबूया. नमस्कार. पुन्हा भेटूया 11:30 वाजता.
सहप्रायोजक आनंदी वास्तु दिनदर्शिका सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. नमस्कार. सुगरण या आपल्या हक्काच्या किचनमध्ये मी विभावरी प्रधान तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, वेगवेगळ्या प्रांताची सैर करून आपण तिथल्या पारंपरिक आणि